भगवत कृपेने आपल्या कनकवाडी गावामध्ये बऱ्याच दिवसाच्या नंतर भक्त मंडळींच्या आग्रहाखातर येण्याचा हा योग आलेला आहे। एक अर्धा तास आपण भगवत चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी श्री हनुमानजी महाराज यांना साष्टांग दंडवत प्रणाम करून आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित संत मंडळी, श्रोते मंडळी, भाविक आणि विशेष करून मातृशक्ती, या सर्वांनाच व्यासपीठावरून सादर प्रणाम आहे। विशेष करून धावत्या काळामध्ये व्यस्त असलेल्या जीवनातून मस्त बसण्याचा हा योग आज आलेला आहे। या काळामध्ये सगळे व्यस्त आहेत। कामाचे दिवस आहेत, असं वाटलं नाही कनकवाडीमध्ये एवढी माणसं राहतील। दिवसाचा कार्यक्रम आहे, कदाचित नवीन महाराज आहे म्हणून बी आले असतील। किती हसवते किती फसवते पाहायला आले असते, पण तसे याच्यामध्ये 60% नेहमी श्रवण करणारेच लोक आहेत, नवीन फार कमी। आणि अशा या वातावरणावरून मला गावाच्या नावाची आठवण झाली, कनकवाडी। कनक शब्दाचा अर्थ सोनं, कनक म्हणजे सोनं, सोनं। रावणाची लंका सोन्याची होती, पण आपल्या गावातले माणसं सोन्यासारखे आहेत, हे महत्वाचं। त्याचे घर सोन्याचे होते। घरापेक्षा घरात राहणाऱ्या माणसाचं महत्व अधिक आहे। घर किती मोठं आहे याच्यापेक्षा घरात राहणाऱ्या माणसाचं मन किती मोठं आहे। झोपडी का असत नाही। आपल्या जीवनामध्ये मोठं असं जे ठरवायचं आहे ते घरावरून ठरवू नका, मनाच्या मोठेपणावरून, मोठं की लहान हे ठरवायचं। काय करता घराला? दैवयोगानं घरही मोठं असेल, काय मोठं असावं, तर आपल्या या गावामध्ये आजचा हा कार्यक्रम आहे। आपणाला आपल्यामध्ये काय कमी आहे, काय आगाऊ गुण आहे हे पाहण्यासाठी कीर्तन, सत्संग, प्रवचन असे कार्यक्रम असतात। प्रवचन म्हणजे आरसा आहे,
श्रवण करणं, प्रवचन श्रवण करणं एक आरशासारखं आहे. आपणाला आपला चेहरा पाहायचा असेल तर कशाचा आधार घेतो आपण? आरशाचा आधार घेतो. तसं आपणाला आपल्यामधली न्यूनता पाहायची असेल, कमी काय आहे पाहायचं असेल, तर आपण परमार्थामध्ये यायचे. परमार्थामध्ये येण्याचे दोन कारण आहेत. आपल्याला आपल्यातले दोष काढून टाकण्यासाठी, समजून घेण्यासाठी येणारे असा एक वर्ग आहे, आणि दुसरा वर्ग आहे की नेमकं कोणात काय कमी आहे, दोष आहे, पाहण्यासाठी येणार एक वर्ग. दुसऱ्यातील दोष पाहण्याचा जो वर्ग आहे तो प्रवचनात बसला तरी तो संसार आहे. आपल्यातला दोष पाहण्याचा प्रयत्न जो करतो तो संसारात असला तरी परमार्थ आहे. लक्षात यायले ना? इथं यायचं हे कार्यक्रम कशासाठी आहे? आपल्यातले दोष काय आहेत? मनुष्य जन्माला येऊन मनुष्यासारखं संस्कार, संस्कृती, विचार, विवेक आपल्यामध्ये आहे का, किंवा कुठं कमी आहे, हे तपासून घेण्याची संधी म्हणजे प्रवचन आहे. करमणुकीसाठी नाही. एक गावामध्ये महाराज आले, त्यांनी कार्यक्रम केला, तेव्हापासून आमच्या गावामध्ये श्रीमंत झाले, कापूस लय पिकला, याच्यासाठी नाही प्रवचन. हे परमार्थ याच्यासाठी आहे की आपल्यातला अवगुण काय आहे हे समजून घेण्यासाठी, आणि त्या अवगुणाला आपल्यातून कमी कसं करता येईल हे समजून घेण्यासाठी प्रवचन. मनुष्य जीवन आहे. या संसारामध्ये जन्माला आला की माणूस या संसारातले व्यसन, संसारातले अवगुण, संसारातली संगती याचा परिणाम आपल्यावर झाल्याशिवाय राहतच नाही. किती शहाणा राहो, स्वभाव आहे त्याचा. जसं इस्तू आहे, इस्तू अग्नी कोणाकोणाला पळते, शहाण्याला की येड्याला? इस्तू सगळ्यालाच पळते. महाराजाला जास्त पळते. आणि तसे संसाराचा स्वभाव आहे आपणाला मलिन करून टाकणे. ते महाराज राहो, पाटील राहो, शहाणा राहो, शिकलेला राहो, अनपढ राहो, कोणी, संसाराचा स्वभाव आहे की जीवाला मलिन करून टाकते. अवगुण परिणाम माणसावर होते. अवगुणाचे हाती झाली अवघीच फजिती, होय अवघीच फजिती. आपल्या जीवनामध्ये एवढी फजिती कशामुळे व्हायला? कोणी कोणाची फजिती करत नाही. आपला अवगुण जेवढी आपली फजिती करते, आपली फजिती, आपला अवगुण जेवढी फजिती करते, तेवढं दुनियामध्ये आपली फजिती दुसरा कोणीच करत नाही. दोष आपले असतात,
आणि लोकांनी काहीच म्हणू नये अशी अपेक्षा असते. हे कसं शक्य आहे? दोष आपले आहेत आणि द्वेष लोकाचा करतो आपण, की मला असं म्हणलं. दोष आपले. एक सांगा, इकडे काय म्हणतात, आपणाला एखादी शरीरावर खवंद झालं, खवंद म्हणतात का, दुःख, जखम झाली, जखम. जखम कोणाची आहे? आपली. माशा त्याच्यावर येऊन बसतात. कोणावर राग राग करतो आपण? माशावर. जखम कोणाची? आपली. मग तुझी जखम जर नसती तर माशा कशाला येतात? मला जखम आहे, माझी जखम कमी झाली पाहिजे याची चिंता करण्यापेक्षा त्या माशावर राग राग करायचं काय? चिंता कशाची करावं? आपली जखम कमी करण्याची. कमाशावर फनफन करावं. तसं माणसं आपला अवगुण कसा कमी होईल याची चिंता करत नाही, लोकावर फनफन करतात. लोक हे माशा आहेत आणि अवगुण हे जखम आहे. आपल्या जखमेतून पू निघाला याची खंत नाही का? आपण अवगुणी आहोत याच्यावर विचार करायचा अधिकार नाही का? आपणाला आपण सरळ शुद्ध करण्याचा हक्क नाही का? हे ताकद आपण आपल्यावर कधी लावत नाही. उठलं की दोष द्यायचा लोकाला. आपणाला जर ते खवंद नसतं तर माशा कशाला आली असते? खवंद कमी करायचं बघा. तर हे समजून घेतल्याशिवाय आपल्या मनुष्य जन्माची शान नाही, भूषण नाही, सार्थक नाही मनुष्य जन्माचं. जेव्हा तुम्हाला आपले आपले दोष पाहण्याची सवय लागल आणि ते कमी करण्याचा अभ्यास कराल, तेव्हा सारी सृष्टी तुम्हाला निर्दोष दिसायला सुरुवात. कशी दिसेल? निर्दोष. आता कशी दिसाली? दुनिया बिघडली, दुनिया बिघडली, दुनिया बिघडली. एक गंमत सांगतो तुम्हाला. आम्ही असे 1000 गाव फिरणारे माणसं, ज्या गावात गेलं ते गाव म्हणते आमच्या गावासारखं वंगळ गाव नाही. ठीक आहे, हे वंगळ आहे म्हणून दुसऱ्या गावात गेलो, तिथल्यानं बी तेच म्हणलं. याच्यावरून असं वाटते की गाव वंगळ कोणतंच नाही, म्हणणारे वंगळी आहेत. हे कळालं? म्हणणारीच वंगळी आहेत. गाव कशाला वंगळ राहते? सोन्यासारखं गाव आहे, माणसं आहेत. हा, कोणी सांगितलं नसल, हा, आम्ही कोणाचं ऐकलं नसल, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु आमच्यामध्ये काही दोष नाहीत. आम्ही तर देवाचे अंश आहोत, शुद्ध आहोत. नाव ठेवण्यासारखं नाही आपल्याला. दोष असेल तर मार्गदर्शकाचा असेल, कोणी सांगितलं नसेल, कोणी ऐकलं नसेल, तो दोष आहे. म्हणून आपले दोष आपल्याला काढून टाकण्याचा, पाहण्याचा अभ्यास जेव्हा होईल तेव्हा ही सारी सृष्टी निर्दोष दिसायला लागते. निर्दोषच नाही, हे परमात्माचं दर्शन व्हायला लागते. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, अथवा संतांचा अनुभव आहे, जे जे दृष्टी दिसे
ते हरिरूप, मनुष्य रूप, स्त्री रूप, पुरुष रूप, प्राणी रूप, पशु रूप नाही. कोणतं रूप? हरिरूप दिसल. म्हणून परमार्थामध्ये आपणाला आपले दोष कमी करण्याचा अधिकार आहे, हक्क आहे, स्वातंत्र्य आहे, नाही का? तुम्हाला नीट करायचं असेल तुम्हाला एखाद्याला आता दारू सोडायची आहे समजा, कोणाचं सर्टिफिकेट घ्यावं लागते त्याला सोडायला? कोणाची सही घ्यावं लागते? एखाद्याला अन्याय करायचं बंद करायचं असेल, कोणाची परवानगी घ्यावं लागते? पोलीस अधिकाऱ्याची. गरज कोणाची? जेवढे चांगले काम आहेत तेवढे स्वतंत्र आहेत, ध्यान ठेवा. आणि जेवढे वाईट काम आहेत तेवढे परतंत्र आहेत. मग आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा किती दुरुपयोग केला आजपर्यंत? तंबाखू सोडायची आहे, एखाद्याला तंबाखू सोडायची आहे तर त्याच्यासाठी गावाची माणसं बसून पंचायत करावं लागते. तुम्ही या, आज पंचायत आहे, मला तंबाखू सोडायची आहे, असं पंचायत घालावं लागते का? चांगले काम जेवढे असतील तेवढे स्वतंत्र आहेत. चांगले काम जे काही असतील त्याच्यावर आपला हक्क आहे, जन्मसिद्ध हक्क आहे. किती सुंदर लक्षात यायले ना तुमच्या? एक जण इकडे आहे, यांची व्यवस्था करा. बसा, बसून घ्या, जिथं जागा असेल तिथं बसा, डिस्टर्ब करू नका. बसा बसा. चला, तर आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केलेला आहे. कोणाला विचारावं लागते चांगलं करायचं? काहीच विचारावं लागलं. मला निंदा सोडायची आहे, मला दारू सोडायची आहे, मला बिडी सोडायची आहे, मला तंबाखू सोडायची आहे, मला अवगुण सोडायचं आहे, मला अन्याय करायचं सोडायचं आहे, मला लबाड बोलायचं सोडायचं आहे. हे सगळं सोडण्यासाठी किती पैसे लागतात? रुपये किती लागतात? पियाला किती लागतात? 100 एकर जमीन पुरत नाही, प्रॉपर्टी पुरत नाही, पैसा पुरत नाही, पियाला सोडायला किती रुपये लागतात? खर्च काय येते? सोडण्यासाठी काही फीस भरायची का? सांगा. सोडण्यात स्वातंत्र्य आहे की धरण्यात स्वातंत्र्य आहे? ज्याच्यात स्वातंत्र्य आहे ते करणं हे मनुष्य जन्माचं भूषण आहे. ज्याच्यात स्वातंत्र्य आहे. आणि असं जर आपण सामान्य वस्तू, व्यक्ती, पदार्थ, विषयातून जर आपण स्वतंत्र झालो तर नक्कीच देहाभिमानातून आपण स्वतंत्र होतो. आणि एवढं स्वतंत्र होतो की आपली सत्ता म्हणजे परमात्मा सत्ता आपल्याला परत प्राप्त होणार. एवढा अधिकार आहे माणसाचा. सामान्य नाही माणूस, खूप श्रेष्ठ जीवन आहे, लय मोठा अधिकार आहे माणसाचा. पण त्या अधिकाराचा गैरवापर आपण केलेला आहे. खाऊ नये ते खाल्लेलं आहे, पिऊ नये ते पिलेलं आहे. सज्जन हो, एक गोष्ट सांगून जातो तुम्हाला. नेहमी सांगितलेली गोष्ट आहे, पण ज्या गावाला मी पहिल्यांदा जातो तिथं ती गोष्ट सांगतो आवर्जून. हनुमान मंदिर आहे ना, हनुमानजीची मूर्ती आहे, हनुमान मंदिर आहे आपल्या गावामध्ये. रोज आपण मंदिरामध्ये जातो, मंदिराचं पावित्र्य ठेवतो, मंदिराला प्रशस्त ठेवतो. मंदिरामध्ये जात असताना आपण पवित्र होऊन जातो. मंदिरामध्ये कोणी बिड्या वाढते का? जाऊन नाही वाढत. काय फुकायचं आहे ते बाहेर फुकून मध्ये जावं लागतं. मध्ये जाता येत नाही. आणि
चप्पल बाहेर ठेवून जातो आपण. किती आपण आपली श्रद्धा आहे, किती आस्था आहे देवावर सांगा. इकडेच ध्यान द्या माझ्याकडेच. प्रवचन संपून चालले आता, वेळ झाली आता. माणसं येत राहतील तर तिकडे बघण्यामध्ये तुमचा विषय राहून जाईल. नवीन असल्यामुळे त्यांना माहित नाही कार्यक्रमाचं वेळ काळ काय राहते. ते इतर जे कार्यक्रम होतात ना गुरुजी, त्याला काही वेळेचा काही संबंध नसतो. ते महाराजालाही नसते आणि लोकांनाही नसते. आता इथं माहित नाही यांना. तर ज्या माहितीच्या गावामध्ये 1 मिनिट बी इकडे तिकडे नाही होत असं. तर त्या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे, पाषाणानं तयार केलेली मूर्ती आहे. आणि कोण तयार केली? माणसानं. मूर्ती कोण? माणसानं. मंदिर कोण तयार केलं? माणसानं. हनुमानजीची मूर्ती, हनुमानजीचं मंदिर माणसानं तयार केलं. त्याचं आपण एवढं त्याला जपतो आपण. तर हनुमानजीला एवढं प्रेम देतो, श्रद्धा करतो आपण, जपतो आपण. हनुमानजीचे गुरु कोण? राम. हनुमानजीचे गुरु कोण? राम. आता गुरु राम आहे, शिष्य हनुमान. या गुरु शिष्यामध्ये श्रेष्ठ कोण? शिष्यापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे. आता मग तुम्हाला विचारतो की गुरु जर श्रेष्ठ असाल शिष्यापेक्षा, तर प्रत्येक गावामध्ये शिष्याचं मंदिर असावं की गुरुचं? पण तसं नाही. काय कारण हो? ते कारण सांगण्यासाठी आलो तुम्हाला. त्याचं कारण असं आहे, हनुमानजीचं मंदिर माणसानं निर्माण केलेलं आहे, तयार केलेलं आहे. आणि रामाचं मंदिर बी आहे, पण माणसानं निर्माण केलेलं नाही, देवानंच निर्माण केलेलं आहे. रामाचे मंदिर खूप आहेत, पण आपल्याला माहित नाहीत. माणसानं हनुमान मंदिर तयार केलं आणि माणूसच रामाचं मंदिर आहे. रामाचं मंदिर कोण? माणूसच. मंदिरापेक्षा माणूस श्रेष्ठ की माणसापेक्षा मंदिर श्रेष्ठ? माणसानं केलेलं मंदिर श्रेष्ठ की रामानं केलेलं मंदिर हे श्रेष्ठ? घरी जाऊन विचार करा तुम्ही, काय श्रेष्ठ? मंदिराची आम्ही इज्जत करतो, मंदिराची कदर करतो. आम्ही तयार केलेल्या मंदिराची कदर करतो, आम्ही प्रेम करतो मंदिरावर. आणि देवानं निर्माण केलेले हे मंदिर आहेत, माणसं आहेत, याचा द्वेष करतो आम्ही, याचा विरोध करतो आम्ही, याच्या संग वैर भाव ठेवतो, याच्या संग मत्सर करतो आम्ही. किती मोठी भूल आहे, किती मूर्खपणा आहे, किती चुकलेलं जीवन आहे. आरसा दिसालाय का तुम्हाला आपला आपला? हा. कोणावर जास्त प्रेम करावं? माणसानं निर्माण केलेल्या मंदिरावर का देवानं? हे सगळं देवानं बनलेले आहेत ना, हे स्त्री पुरुष हे मंदिर. यांचा द्वेष, यांच्यावर अन्याय, यांच्याशी अपराध, यांच्यावर काय काय करतो आम्ही. किती चूक आहे. एवढी मोठी चूक केल्यानंतर आपणाला समाधान कसं मिळेल, आपणाला मोक्ष कसा मिळेल, आपणाला कृपा कशी होईल, आपलं चांगलं कसं होईल, हे शक्य नाही. आम्ही इतकं देवदेव करतो, पण आमचं चांगलं झालं नाही. तुला खरा देवच कळाला नाही, कुठून चांगलं होईल? एक
दुसरी गोष्ट आणि थोडं पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. आपण निर्माण केलेल्या हनुमान मंदिरामध्ये, शिष्याच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो सकाळी, तेव्हा धूपबत्ती, उदबत्ती हे आपण लावतो की नाही? ठीक आहे. आता राम मंदिर कोणतं? आपण. हनुमान मंदिर ते. तैसा हृदयामध्ये मी राम, हे राम मंदिर आहे. हनुमानजीच्या मंदिरात म्हणजे शिष्याच्या मंदिरामध्ये पवित्र धूपबत्ती, उदबत्ती लावता आणि प्रत्यक्ष गुरुचं, राम मंदिर जे आहे गुरुचं मंदिर आहे हृदय, याच्यामध्ये कोणती बत्ती लावता? कोणती बत्ती लावली? पाप आहे की पुण्य आहे? लोक म्हणतील कनकवाडीचे याला आणू नये रे, पुन्हा दुसराच महाराज आणत जाऊ. खरंच सांगायला जमतच नाही. सांगा. ठीक आहे, त्याच्या पुढे अनेक जाऊ. शिष्याच्या मंदिरामध्ये म्हणजे हनुमान मंदिरामध्ये शुद्ध पाणी, जल अभिषेक करण्यासाठी आपण घेऊन जातो. स्नान करून, सोवळं नेसून, पवित्र पाणी, शुद्ध पाणी, कोणाला शिवून न घेता इत्यादी सोवळ्यामध्ये जाऊन शिष्याचा अभिषेक करता. कोणाचा? शिष्याचा. आणि गुरु कुठे आहे? याचा अभिषेक कशाने करायला? सांगायची गरज नाही. कोणी चहानं अभिषेक करायला, कोणी कॉफीनं करायला, कोणी कशाने. त्याचं नाव बी आपण घेऊ नये, अपवित्र. नाव घेतलं तरी आपणालाच पिल्यावली होईल. अपराध आहे की नाही, गुन्हा आहे की नाही माणसाचा? जर याच्यात देव असेल तर, नाहीतर नाही म्हणा. आहे की नाही? कबूल करा. असल तर पवित्र जगा, नसल तर नाही म्हणा. कबूल हो. दोन्ही पैकी एक करावं लागेल ना. देव आहे म्हणून बी कबूल आहे, आणि पवित्र राहायचं तर नाव नाही म्हणून माळी घाला, म्हणून व्यसनमुक्त हो. याच्यासाठी व्यसनमुक्ती आहे, पाप होऊ नये म्हणून. असं हे जीवन माणसाचं पवित्र आहे. कोण सांगल आपणाला आपण एवढे चांगले आहोत, एवढे श्रेष्ठ आहोत? आपली किंमत आपणाला कोण जाणवून देईल? अर्जुनाला बी अर्जुनाची किंमत माहित नव्हती, कृष्णानं सांगल्यावर कळलं. आणि मग म्हणाला, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युतम् स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. हे कृष्णा, आता मी काय आहे आता कळालं मला. जोपर्यंत आपली किंमत कळत नाही तोपर्यंत आपला गैरवापर होतो. आपली किंमत कळत नाही तोपर्यंत आपला गैरवापर होतो. जोपर्यंत आपलं महत्व कळत नाही तोपर्यंत आपण आपल्यावर अन्याय करीत राहतो. आणि ज्या दिवशी आपलं महत्व कळालं, आपली किंमत कळाली, त्या दिवशी आपल्यामध्ये सुधार होते, गैरीपणा निघून जाते, व्यसनमुक्ती जीवनामध्ये येते. अरे माणूस किती मोठा आहे, माणूस किती श्रेष्ठ आहे. हा विचार केला तर किती आम्ही आयुष्य गमावले, आमचा वेळ किती वाया गेलेला आहे. विचार केला तर वाईट वाटेल तुम्हाला, तुम्हाला. आमचे खूप वाईट दिवस गेले. स्वतःला विचारा, एकांतामध्ये बसा, आत्म्याशी चर्चा करा की माझे किती दिवस वाया गेलेत, किती व्यर्थ गेलेले दिवस आहेत, निरर्थक जीवन झालेलं आहे.
याचा विचार कराल तर तुम्हाला लवकर लक्षात येईल. आणि म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, हात जोडून विनंती आहे की उरलेलं आयुष्य जे शिल्लक आहे ते 4 दिवस, माहित नाही किती दिवस आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसाला. माहित नाही किती दिवस उरलेत. गेलेले तर वाया गेले आणि उरलेले किती आहेत याचं काही गणित आम्हाला माहित नाही. म्हणून सावधान व्हा आणि एक आदर्श गाव बनविण्याचा प्रयत्न करा. तरुण मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपलं घर, आपली शेती, आपली संपत्ती, आपलं बँक बॅलन्स हे संपत्ती आहे की नाही मला माहित नाही, परंतु जे तरुणाई आहे, जे जवानी आहे, जे तारुण्य आहे, हे संपत्ती मात्र पुन्हा वापस येणार नाही. गेलेले पैसे परत कमावता येतील, गेलेली जमीन, विकलेली जमीन पुन्हा घेता येईल, पडलेलं घर पुन्हा बांधता येईल, परंतु गेलेलं तारुण्य आता वापस मिळत नाही. हाय हाय करावं लागेल. म्हणून हे जपून ठेवण्यासारखी संपत्ती कोणती आहे? तारुण्य. आणि तारुण्य गेलं ठीक आहे, आता उरलेलं आयुष्य तरी जपा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्य. उरलेल्या आयुष्याचं तरी सार्थक करा. याच्यासाठी हे कार्यक्रम आहे. करमणुकीसाठी, बरकत येण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी. आपलं बरं होणं म्हणजे काय? संसार मोठा करण्याचं ज्ञान सगळ्यालाच आहे, परंतु आपण कसं मोठं व्हावं याचं ज्ञान कोणालाच नाही. संसार किती मोठा केला आणि किती छोटा असला, तुम्हाला रिकामीच जायचं. मोठं करणाऱ्याला बी रिकामीच जावं लागते आणि छोटं असणाऱ्याला बी रिकामीच जायचं. परंतु हे मनुष्य जन्म पुन्हा मिळत नाही. याच्यासाठी आहे ते आयुष्य, उरलेलं आयुष्य, याचं सार्थक कसं होईल, समस्त अवगुणातून आपल्याला बाहेर कसं पडता येईल याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. फार महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगितलं की चांगल्या गोष्टीचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. कोणाच्याही ती गोष्ट अधीन नाही. जे चांगलं आहे ते आपल्या हातात आहे. सोडायचं सोपं आहे, धरण्यापेक्षा सोडायचं सोपं आहे. आता हे एक टोपी आहे, हे घ्यायचं असेल तर याचा पैसा पाहिजे, हे घ्यायचं असेल तर एक दुकान पाहिजे, हे घ्यायचं असेल तर एक कंपनी पाहिजे, हे घ्यायचं असेल तर आपल्याला वेळ पाहिजे, एवढं सारं पाहिजे. कशासाठी? एक टोपी घ्यायसाठी. हे घ्यायला एवढं लागतंय, पण आता हे असे असे टाकून द्यायचे. काय काय लागतंय? टाकून द्यायला किती पैसे लागतात, किती दुकान लागते, किती वेळ लागते, कोणती कंपनी लागते. स्वतंत्रता आहे. खरं तर आमचं स्वातंत्र्यच आम्ही विसरून गेलो होतो. लोक म्हणतात भारत स्वातंत्र्य झालं, पण मनुष्य पराधीन आहे, इंद्रियाच्या अधीन आहे, इंद्रियांचा गुलाम झालेला आहे. जे मन म्हणेल तेच करत राहायचं, भटकत राहायचं. आपल्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक मन बोलते, एक आत्मा बोलते. आपण ऐकतो मनाचं,
आत्म्याचं आपण ऐकत नाही. मन निषिद्ध कर्म करायला सांगते आणि आत्मा नको म्हणून सांगते. या दोघांपैकी कोणाचं ऐकतो? मनाचं ऐकत राहतो. म्हणून तर सांगितले महाराजांनी, वासनेच्या संगे नको जाऊ मना, पहा त्या रावणा कैसे झाले. आत्म्याचं ऐका आणि प्रत्येकामध्ये आत्मा बसू नये. आत्मा हेच तुमचा गुरु आहे ना. त्याला त्या आत्म्याला ना आयर करायची गरज आहे, ना सोन्याची अंगठी आहे, ना दक्षिणा, काहीच मागत नाही. कसला गुरु आहे? आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसून आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मज हृदय सद्गुरु आहे की नाही. आता हृदय आपले चोफाळून या, भले वरी बैसू पाऊले श्री गुरुजी. कितीतरी ओव्या आहेत. तर गुरु आपल्या हृदयामध्ये आहे. त्या गुरुला शरण जा, त्याला विचारून काम करा. तुम्हाला पाऊल टाकायचं असेल, कोणाला बोलायचं असेल, तर आधी आत्म्याला विचारा, हे गुरुदेव, हे बोलण्यामध्ये योग्य आहे की नाही बोलणं, बोलू की नाही, असं विचारायचा अभ्यास करा. आपलं बोलणं किती कमी होऊन जाईल. मौन धरायचीच इच्छा होईल. आत्म्याला जर विचारलं हे बोलू की नाही म्हणून, तर मौनच धरावं वाटेल. एवढं बोलणं कमी होऊन जाईल. खरंच लय मोठी सोय आहे माणूस जन्मामध्ये. खरं तर यांनी आपण इतकी सोय असून गैरसोय आपण केलेली आहे. आणि असं सहज माणसाला तरुण जाण्याचा मार्ग इतका सहज आहे. उद्धार करून घेणं किती सहज आहे. संसार एवढं अवघड नाही परमार्थ. पण पंडित लोकांनी आम्हाला ते अवघड आहे म्हणून सांगितलं. कारण हे सोपं करून दिल्यावर मग आमचे दुकान चालत नाही. इतकं सोपं आहे. तुका म्हणे सोपे, खूप सोपं आहे. हे आम्हाला अवघड वाटते. आणि एवढा अवघड संसार कोणालाही सोपा वाटते. याचं कारण एकच आहे, ज्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करतो अनेक जन्मापासून, त्या अभ्यासामुळे ते सोपं होते. अभ्यासामुळे. आणि परमार्थ सोपा असून कठीण का वाटते, त्याचा अभ्यासच आम्ही केला नाही, असं याचं कारण आहे. म्हणून कनकवाडीमध्ये येण्याचा हा प्रसंग आला. पहिल्यांदा आलो आणि आपल्या सर्वांची भेट झाली. खूप गोड माणसं आहेत आणि श्रद्धा आहे आपली सर्वांची, प्रेम आहे. चांगलं गाव आहे. अजून आपल्याला खूप चांगलं व्हायचं आहे. परमात्मा आपल्या सर्वांना बुद्धी देव, आपल्या सर्वांमध्ये सुधार हो, गावामध्ये व्यसनमुक्ती हो, भौतिक विकास, आध्यात्मिक विकास, दोन्ही क्षेत्रामध्ये आपला विकास हो. सर्वांचं खूप चांगलं हो, अशी शुभकामना करतो. आणि व्यसनमुक्तीसाठी गावातल्या काही प्रमुख